बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, काल कमळीच्या प्रवक्त्या चुना आयोगाने एक पत्रकार परिषद घेतली। एखाद्या आयोगाची परिषद कशी असायला हवी, काल एखाद्या पक्षाच्या पत्रकार परिषदेप्रमाणे ती आयोगाची, चुना आयोगाची ती पत्रकार परिषद भासत होती। त्यातले अनेक मुद्दे, अनेक महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हा सर्वांसमोर आज घेऊन येणार होतो, पण झालं असं की या सर्वावर बोलण्या अगोदर माझ्या पाहण्यामध्ये एक माकडछाप व्हिडिओ आला आणि मला का कुणास ठाऊक त्या महत्त्वाच्या विषयाला बाजूला ठेवावं असं वाटलं आणि या माकडछाप व्हिडिओचा समाचार घेणं मला कुठेतरी गरजेचं वाटलं, कारण ही माकडछाप माणसं जी असल्या व्हिडिओमध्ये येतात आणि माकडछाप चाळे करतात, माकडछाप काहीतरी वक्तव्य करतात आणि स्वतःला मोठं करायचा प्रयत्न करतात, त्यांना उत्तर जाणं हे फार गरजेचं आहे। काल कोणीतरी नवनाथ बन नावाचा, आता हा प्रवक्ता आहे की कोणी मीडिया प्रमुख काय जे काही असेल मला माहित नाही हा व्यक्ती कोण आहे, पण याला मला पाहिल्यासारखं जाणवलं। मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवेल। हा काल काय बरळलाय ते, हा नवनाथ बन, आता मला याचं आडनाव सुद्धा ठीकसं माहिती नाही, हा बन आहे की आणखी काय आहे, पण हा नवनाथ बन नावाचा हा कोणी मीडिया प्रमुख कमळीचा, हा काल येऊन संजय राऊत साहेबांवर याव त्याव बरळला। आता काय झालं काय नाही त्या भानगडीत सुद्धा मी पडलो नाही की संजय राऊत साहेब याला काय म्हणाले। खरं तर हे असले लहान प्यादे संजय राऊत साहेब कधी पकडत नाहीत, पण नेमकं काय म्हणाले असेल मला माहित नाही। माझा विषय हा नाहीये की संजय राऊत साहेब याच्यावर काय म्हणाले, माझा विषय हा आहे की हा कोण आहे। याला मी पहिल्यांदा एकतर पाहतोय, हा नवनाथ बन। मग मी याचे काही व्हिडिओ चाळले, जुने व्हिडिओ चाळले, तर हा भारतीय जनता पक्षाच्या काही पत्रकार परिषदांच्या अगोदर बसतो। हा सुरुवातीला 2 मिनिटांसाठी, 2 सुद्धा मी जास्त बोलतोय, मला वाटतं काहीतरी 40-50 सेकंदांसाठी याच्या हातात माईक टेकवतात। मग कुठेतरी चित्रा वाघ असतात किंवा प्रवीण दरेकर असतात किंवा आणखी कोणतरी भारतीय जनता पक्षाचे नेते बसलेले असतात। मग हा सांगतो, पत्रकार बांधवांचे मनापासून आभार, आपण वेळेत आलात। त्यानंतर पत्रकार बांधवांनो, आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे। त्यानंतर तिसरं वाक्य, आता पुढची पत्रकार परिषद मग या त्या नेत्याचं नाव घेतो आणि माईक देऊन टाकतो, याचा रोल संपला। मी विचार करतो हा आहे कोण। मग आणखी थोडंसं याच्याविषयी चाललं तर कळलं हा एबीपी माझाचा एक जुना पत्रकार होता म्हणे। मग मी विचार केला ह्याचे जुने काही व्हिडिओ पाहावेत, तर मला जुने याचे एकही व्हिडिओ मिळाले नाहीत। नवनाथ बन टाकल्यानंतर एबीपी माझाचे सुद्धा मला मोजके, हाताच्या बोटावर मोजके असे व्हिडिओ दिसत होते। मग मला आठवलं हा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय। एका काळी म्हणजे तो अजित चव्हाण नावाचा एक व्यक्ती, तोही कुठल्या तरी मला वाटतं झी 24 तास वगैरेचा काहीतरी पत्रकार होता। त्यानंतर हा नवनाथ बन, ही पत्रकार मंडळी इकडे कमळीच्या आडोशाला कशी काय दिसली बरं? असेल काही, जे काही असेल ते शेवटी कसं असतं, असतील शिते तिकडे जमतील भूते। त्या गुळाच्या ढेपाला मुंगळे चांगलेच चिटकत असतात। गुळात गोडवा असतो ना, आता गोडवा कशाचा हे काही मला ते खोलून सांगू नका, जे काही असेल ते। पण हा नवनाथ बन, ह्याला नेमके राऊत साहेब काय म्हटले मी त्या खोलातही घुसलो नाही, पण नवनाथ बनची मला स्टेटमेंट मात्र तुम्हाला इथे दाखवावीशी वाटतात। सगळ्यात पहिला माझा ज्या विषयावर मी सुरुवात केली, तुम्ही मला म्हणाल आज हा कुठला विषय घेऊन आलात तुम्ही। खरं तर आज त्या चुना आयोगाच्या पत्रकार परिषदेवर एखादं विश्लेषण व्हायला हवं होतं, पण ठीक आहे एखादं विश्लेषण व्हायला जाऊ द्या, पण ही असली माकडछाप मंडळी यांचा समाचार घेणं मला फार गरजेचं वाटतं। काहीतरी म्हणे की तुम्ही सुनता करून घेतली आहे का, काँग्रेसच्या नादी लागून काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही सुनता करून घेतलेली आहे, तुमचे पक्षप्रमुख या सर्वांनी सुनता करून घेतलेली आहे। खरं तर याच्याविषयी व्हिडिओ करून, म्हणजे याच्या मूळ व्हिडिओलाही जर कोणी बघितलं नसेल तरी आता आपल्या व्हिडिओच्या मार्फत हा सगळ्यांना कळेल असं तुमचं म्हणणं होऊ शकतं आणि माझंही म्हणणं तेच आहे। खरं तर याला एवढी प्रसिद्धी द्यावी का की न द्यावी, पण तरी सुद्धा सांगतो, ही असली माकडछाप मंडळी ही वेळीच ठेचणं हे फार गरजेचं असतं। लक्षात घ्या शिवसैनिकांनो, मला काय सांगायचं आहे। हा आपल्याला काँग्रेस विषयी सांगतो,
हा काँग्रेस बरोबर जाऊन सुनतेच्या गोष्टी करतो. अरे तू कधी आलास त्या भारतीय जनता पक्षामध्ये? तुला काय माहिती भारतीय जनता पक्ष? तू शिवसेनेचे DNA RNA सांगायला लागला. तुझा जन्म कधी झाला अंड्यातून? तुझ्या अंगावर त्या भारतीय जनता पक्षाच्या अंड्याची छिलका अजून चिटकलेली असतील, ती अशी झटक. आत्ता भारतीय जनता पक्षाच्या अंड्यात फुटला असशील तू. हा कोण नवनाथ बन नावाचा, हा यांचा प्रमुख की काय मला माहित नाही, हा कोण आहे नेमका, प्रवक्ता आहे की काय मला माहित नाही. पण शिवसैनिकांनो, याची भाषा मी तुम्हाला दाखवतो. हा सुनतेच्या गोष्टी करतो. हा हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण चेकअप करून घेऊया, म्हणजे याच्या बौद्धिक याची पातळी मला कळाली. ह्याची काय बौद्धिक पातळी असू शकते? हा कायची काय काय विधान आहेत बघा. हा म्हणतो मी तुम्हाला एक आव्हान करतो संजय राऊत, चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. हॉस्पिटल तुम्ही निवडा. ते नर्स काय काय म्हटले, तुम्ही निवडा, हॉस्पिटल तुम्ही निवडा, डॉक्टर तुम्ही निवडा. माझं एक आव्हान आहे, फक्त येऊन दाखवा. अरे काय ही बौद्धिक पातळी? ह्याची सगळी स्टेटमेंट मी पाहिली. मला खरंच नवल वाटलं. भारतीय जनता पक्षाने हे असले हत्तीचे मुके घेणारे का पाळलेत मला माहित नाही. हत्तीचाच मुका आहे हा. अरे कुठे ते संजय राऊतांच्या नादी लागतो? राऊतांचं कसं आहे, ते बरोबर घोडे लावतात. एक राऊत सगळे आऊट. पण राऊत साहेब खरंच माझी एक खदखद आहे. मी तर खेद व्यक्त करतो. राऊत साहेब हे कुठले असले? यांच्यावर कुठे तुम्ही बोलता? काय हे असल्या माणसांवर बोलून राऊत साहेब हे चुकीचं निवडलं असतील. मला माहित नाही तुम्ही काय बोललायत की नाही, मी तो व्हिडिओ पण नाही पाहिला. पण हे कोण आहे? हा कोण माणूस? ह्याचं काय स्थान आहे? याला भारतीय जनता पक्षामध्ये 2 मिनिटासाठी ह्याच्या हातामध्ये माईक टेकवतात. आता आमचे ह्याव नेते बोलतील, आता आमचे त्याव नेते बोलतील. जरा पहा ना याचा हा व्हिडिओ. हा सुनतेच्या गोष्टी करतोय, काँग्रेस सोबतच्या गोष्टी करतोय. बरं मला एक सांग, तुझी अख्खी भारतीय जनता पक्ष म्हणजे महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला काय केंद्रातला सुद्धा अख्खा काँग्रेसने भरलेला आहे. तुझा अख्खा भारतीय जनता पक्ष अख्खा काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेसने भरलेला आहे. तू सुनतेच्या गोष्टी करतो, काँग्रेस सोबत जाण्याच्या गोष्टी करतो. अरे त्या मेहबूबा मुफ्ती बरोबर जाऊन तुम्ही कुणाची सुनता करून घेतली होती? ज्यावेळेस विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये MIM सारख्या पक्षाची मतं घेतली, त्यावेळेस कुणाची सुनता करून घेतली होती? चेकअपच्या गोष्टी करतो हा. काँग्रेस सोबत गेल्यानंतर बाळासाहेबांचे विचार सोडले, याव सोडलं, मराठी माणसाच्या पाठीत खंजीर. तुझ्या पक्षाने सांगावं मराठी माणसाच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला ते? म्हणजे विचार करा. अगदी शेवटचं ताजं उदाहरण आमची ती महादेवी हत्तीण हिच्यापर्यंत तुमचे हात घुसले महाराष्ट्रामध्ये. अख्खा महाराष्ट्र विकून खाल्ला आणि ह्यांनी सांगावं महाराष्ट्राचं काय केलं आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर. जरा बघा ना हे बेनं काय बरळलंय. तर संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली आहे का, हा माझा सवाल आहे. संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली आणि त्यामुळे काँग्रेस बरोबर जाऊन हालाला करण्याची वेळ त्यांच्यावर आली, त्यांनी केलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून त्यांनी वैचारिक सुनता केली आहे. मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी वैचारिक सुनता केलेली आहे. पत्राचाळीमध्ये मराठी माणसाची घरं लाटून त्यांनी वैचारिक सुनता केलेली आहे. एवढंच. ज्या वेळेस काँग्रेसचे विषय काढत होता मला खरंच हसायला येत होतं. बरं त्यानंतर हा इतक्यावरच थांबला नाही. हा पुढे म्हणतोय संजय राऊत बोलताना विचार करा. आता तुझ्या बोलण्याचा ते विचार करणार आहेत. हा म्हणतो मी कच्च्या गुरुचा चेला नाही, सच्चा गुरुचा चेला आहे. आधुनिक अभिमन्यू आहेत ते, ज्यांचा मी शिष्य आहे. देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत. त्यांनी याव केलं, त्यांनी त्याव केलं, त्यांनी याव विजय मिळवला, त्यांनी त्याव विजय मिळवला. ह्याने काय 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 ते बोलला. सच्चा शिष्य आणि फडणवीसांचा तिथेच आम्हाला सारं कळालं कोण सच्चा कोण कच्चा बच्चा. स्वतः पुढे तेच कच्चा बच्चा सच्चा काय 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 तो म्हणत होता. आम्हाला कळालं बाबा तू काय अव्वल दर्जाचा भक्त असशील. ते भक्त राहा ना, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला त्याच्याशी. आमची काही तक्रार नाही. भक्त राहा, चौकटीत राहा आपल्या. ते आपल्या चौकटीत तुमचं काय चाललंय ते गुण्या गोविंदाने चालू द्या. उगाच कशाला ते संजय राऊतांच्या नादी लागताय आणि ते तुमच्यासारख्यांचं ऐकायला गेले. आज संजय राऊतांच्या विधानांची दखल उभ्या हिंदुस्थानात घेतली जाते. आज संजय राऊत जे म्हणतात त्याचे पडसाद तिकडे पार्लमेंट पर्यंत उमटतात. तुमच्या हातात 2 मिनिटाचा माईक टेकवला जातो.
पत्रकार बांधवांनो, तुम्हा सर्वांचे आभार. आता पुढे आमचे याव नेते त्याव नेते बोलतील. झालं. मी हे जाणीवपूर्वक का सांगतोय तुम्हाला, कारण याच्या व्यतिरिक्त मला ह्याचं काही कर्तृत्व काहीच दिसलं नाही. मी शोधायचा प्रयत्न केला, कारण मला माहिती नाही, कदाचित माझ्या माहितीत नसेल, पण काहीतरी तर असेल. ही मोठी माणसं फार कमळीची आहेत ना, मग ह्या मोठ्या माणसांचं मोठं कर्तृत्व म्हटलं जरा शोधून पाहावं. काहीच सापडलं नाही. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांची तारीफ आणि यांचा सच्चा शिष्य म्हटलं, सारच संपलं. जरा पहा हा व्हिडिओ. अशा पद्धतीचा सवाल विचारताना संजय राऊत यांनी 10 वेळा विचार करावा, कारण नवनाथ बन हा कच्च्या गुरुचा चेला नाही, हा सच्चा गुरुचा चेला आहे. ज्या आधुनिक अभिमन्यूनं महाविकास आघाडीचा चक्रव्यूह भेदून देवेंद्रजी फडणवीस यांनी तुमचा सगळा चक्रव्यूह भेदला, त्या देवेंद्रजी फडणवीस यांचा सच्चा शिपाई, त्या देवेंद्र फडणवीस यांचा सच्चा शिष्य मी आहे. त्यामुळे हा कच्च्या गुरुचा चेला नाही, हा सच्चा गुरुचा चेला आहे. हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं. सच्चा कच्चा बच्चा नाही, हे देखील मला बरं, एक गमतीची गोष्ट सांगू का? फक्त एबीपी माझा याच वाहिनीवर याचा कालचा हा व्हिडिओ प्रसारित झालेला आहे, एबीपी माझावरच. मग बारीक विचार केला, फक्त एबीपी माझाच का? इतर कुठल्याही मीडियावर याचा हा व्हिडिओ का आला नाही? कारण ह्याच्या व्हिडिओला 1100 व्ह्यू होते. म्हणजे ज्या माणसाला एबीपी सारख्या वाहिनीवर फक्त 1100 लोक पाहतात, विचार करा त्याला कुठली वाहिनी स्थान देणार? 1100 लोकांनी पाहिला याला दिवसभरामध्ये. पण मी तरी सुद्धा उत्तर देतोय याला. लक्षात घ्या, 1100 लोकांनी तुला पाहिलं ना, तरी सुद्धा मी तुला उत्तर देतोय. कारण एबीपी मध्ये याचे मित्र वगैरे अजून असू शकतात. जुन्या काळी हा एबीपी मध्ये राहिलेला आहे. द्या रे बाबांनो माझी बातमी, द्या रे बाबांनो माझी बातमी. काय विधान परिषद वगैरे आलेली आहे का? आणि विधान परिषदेला या 1100 व्ह्यू वाल्याला कोण विचारणार? त्या भाजपामध्ये सुद्धा, जिथे अगोदरच एवढ्यांची जत्रा मांडून ठेवलेली आहे, काँग्रेसमधून एनसीपी मधून आलेल्यांची एवढी जत्रा मांडलेली आहे, जे स्वतःला म्हणतात काँग्रेस पासून नाही, आम्ही लांब आहोत काँग्रेस पासून. अख्खा भारतीय जनता पक्ष काँग्रेसला लुटून भरला. त्यांनी आम्हाला शिकवावं. बरं, त्या एबीपी माझाच्या पत्रकाराने, म्हणजे कशा आवाजात तो पत्रकार सुद्धा यांना प्रश्न, म्हणजे त्या पत्रकाराचा काही चेहरा दिसला नाही, पण तो पत्रकार कशा प्रकारे प्रश्न विचारतो जरा पहा ना. त्याचा आवाज सुद्धा मला एक विनोदी वाटला. संजय राऊत वारंवार खालच्या पातळीवरची टीका करतात. ही टीका करण्याचं मागचं त्यांचं नेमकं कारण काय आहे? देवेंद्र फडणवीस असेल किंवा तुम्ही माध्यम प्रमुख आहात, ते एकेरी उल्लेख तर करतात आहेत, मात्र ते शिवीगाळ करतात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतंय का? संजय राऊत या व्हिडिओच्या शेवटाचा त्या पत्रकाराचा आवाज तुम्ही सर्वांनी ऐकला असाल. हसावं की रडावं अशी परिस्थिती. म्हणजे खाजून खरूज काय म्हणतात त्याला, मराठीतली म्हण, तसला मला प्रकार दिसला. असं खेचून ताणून तो विषय बनवला जात होता. त्या पत्रकाराने आपली मैत्री जपली असेल, याच्यासोबतची जुनी मैत्री असेल, आणि टाकला. 1100 व्ह्यू मिळाले त्याला. जे काही असेल ते, तो आपला विषय नाही. पुढे हा बन काय म्हणतोय, उबाठामध्ये 52 जोकर आहेत. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवेल. 52 जोकर हा वास घ्यायला आला होता. उबाठा म्हणतोय हा कमळीचा उबाठा म्हणतो, अरे तुझ्या अंगावरची, मगाशी जसं मी म्हणालो, ती अंड्याची छिलकी झटक अजून, ती अशी टरफाला त्या अंड्याची, ज्या अंड्यातून बाहेर पडलायस त्या कमळीमध्ये आत्ता कुठे आलेला हा माणूस हा उबाठा करतोय. तुला काय माहिती शिवसेना, आणि तुला काय माहिती शिवसैनिक? जे आव्हान देतोय संजय राऊतांना, म्हणजे याचं आव्हान ते पाहणार पण आहेत की नाही माहिती नाही. आणि हा आव्हान देणारा कोण? मी मगाशी जे म्हणालो, म्हणजे याचे व्हिडिओच मला भेटत नाहीये. जो पत्रकार म्हणत होता की काळी, जाऊ द्या कुठे याची काढता अजून. काय म्हणे तर 52 जोकर आहेत उबाठामध्ये, 52 जोकर. आणि तुझ्यासारख्या गुलामांपेक्षा ते जोकर परवडले. मी परत सांगतो, याच्यासारख्या गुलामांपेक्षा ते जोकर केव्हाही लाखपटीने चांगले. लक्षात घ्या. जोकर तरी कमीत कमी दुःखी पीडितांना हसवायचं काम करतात. आम्ही तेच करतो. आमच्या महाराष्ट्राला आधार देण्याचं काम आम्हीच करतो. आम्हाला तुम्ही जोकर म्हणा, आम्ही आमच्या महाराष्ट्राला कायम हसवणार, आम्ही आमच्या महाराष्ट्राला कायम खुश ठेवणार. आम्ही जोकर आहोत, तुमच्यासारखे गुलाम नाही. लक्षात घ्या. आम्हाला जोकर म्हणालात काही हरकत नाही. हा पुढे काय म्हणतो, विकासाचे थर लावतात, भ्रष्टाचारांची हंडी ते फोडतात आणि विकासाचे थर लावतात. हे ह्याने सांगावं ह्या कमळीच्या. विकासाचे थर वा महाराष्ट्र फुकून खाल्लेल्यांनी
विकासाच्या थराची गोष्टी आणि कुणाच्या तोंडून कुणाच्या कुठल्या माणसाला उत्तर द्यावी. खरं तर आपण पण आपला दर्जा ठेवला पाहिजे. शिवसेना एक वादळचा दर्जा आहे आणि तो दर्जा आपण आपल्याकडनं पाळला गेला पाहिजे. खरं तर ही माझी जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी आहे म्हणा. तुम्ही मला वेळोवेळी करेक्ट करत असता आणि दादा ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, या माणसाला सोडून द्या. ह्या असल्या माणसांना उत्तर देणं म्हणजे आपण आपल्यावर थुंकून घेण्यासारखं आहे. समजलं असाल, या शब्दात तुम्ही समजून गेला असाल की कुठल्या पात्रतेच्या माणसांवर बोललं गेलं पाहिजे. ही कोण माणसं, काय म्हणतोय बघा ना. हा 52 जोकर म्हणे उबाठामध्ये कंबळीचा. उभाटा गटाच्या 52 पत्त्यामध्ये सर्वच्या सर्व जोकर आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये. महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धव ठाकरे यांचा महाजोकर केला आणि त्यांना घरी बसवलं. देवेंद्रजी फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. त्यामुळे माकडछाप संजय राऊत यांनी ही गोष्ट कायमची ध्यानात ठेवावी. देवेंद्रजी फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत, भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याची झळ बसते. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाजोकर तुम्ही आहात, महामाकड आणि माकडछाप संजय राऊत आहेत. हे महाराष्ट्रातला मुंबईकर मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. एका महिलेला अतिशय अश्लील भाषेमध्ये शिव्या देण्याचा पुरुषार्थ संजय राऊत यांनी दाखवला. आमचे नेते किरीटजी सोमय्या यांना देखील अशाच पद्धतीने शिव्या देण्याचा पुरुषार्थ त्यांनी दाखवला. हा त्यांचा पुरुषार्थ आहे, पण भारतीय जनता पार्टीचा पुरुषार्थ हा विकासाचा आहे. विकास करायचा, महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पुढे घेऊन जायचं. संजय राऊतांवर बोलता बोलता हा नवनाथ बन म्हणजे भारतीय जनता पक्ष कसा स्त्रियांना सन्मान देतो आणि कशा प्रकारे संजय राऊत स्त्रियांना शिव्या देतात, अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात, हे मी मगाशी म्हणाला खाजून खरवच हा काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि हे सगळं बोलता बोलता अचानक याच्या तोंडात किरीट सोमय्याचं नाव आलं. म्हणजे अख्खा टराटरा फाटला की याचा. म्हणजे ज्या तोंडाने हा बोलत होता स्त्रियांचा सन्मान आणि किरीट सोमय्याचं नाव, म्हणजे दोन गोष्टी किती विरोधाभासी आहेत सांगा ना. आणि स्त्रियांचा सन्मान ह्या कमळीच्याने कराव्यात. हा कमळीचा ह्याने कधीतरी ती ऑलिम्पिक विजेती पदकं तुम्ही कशी रस्त्यावरून फरफटत नेली होती त्याच्यावर बोलावं. तुम्ही मणिपुरावर बोलावं. अगदी काहीच नाही ना, बोलण्यासारखं काहीच नसेल ना, तुम्ही बदलापूरवर बोलावं, तुम्ही उरणवर बोलावं, तुम्ही शिळफाट्यावर बोलावं, तुम्ही वरळीच्या त्या पोर्शे कार वगैरे पुण्यातले सगळ्यावर बोलावं. भारतीय जनता पक्ष आणि महिलांचा सन्मान मला जास्त ह्या विषयात बोलायला लावू नका. बोलायला लागलो की मग आम्ही खूप बोलतो. हा कोण, पहिली गोष्ट याला का उत्तर देतोय हा मोठा प्रश्न. तुमच्या मांडीला मांडी लावून ते पूजा चव्हाणचे मारेकरी बसलेले आहेत, त्यांच्यावर बोला. अनेक अनेक प्रकरण काढू. मग लक्षात घ्या कमळीच्यांनो, कशाला नको तिथे आम्ही सुनता झालीन, तुम्ही सुनता झालीन, काय हलालान बिलालान काय 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 हा काल म्हणत होता. अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्लेल्यांनी या सगळ्या गोष्टी करू नयेत. असो, आजचा मी माझा दिवस फुकट घालवलेला आहे शिवसैनिकांनो, पण काही हरकत नाही. या असल्या यांच्या प्रवक्ते का कोण मुख्य मीडिया जे कोणी असतील यांचं पद मला माहीत नाही. माझी पत्रकार आहेत आणि पत्रकारांचा मी फार सन्मान करतो. म्हणजे कसं का असे ना, शेवटी बघा, पत्रकारांनी प्रश्न विचारावेत, पत्रकारांनी झाडावं, पत्रकारांनी बॅलन्स राहावं ना, इकडून ना तिकडून तुम्ही प्रत्येकाला ठेचा. पत्रकारितेवर लोकशाही अवलंबून आहे, लक्षात घ्या. पहिली गोष्ट, आज लोकशाहीचा खऱ्या अर्थाने कणा आहे. काल मी त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या पत्रकारांचे सुद्धा मी तुम्हाला काही किस्से दाखवणार आहे. इतके उत्कृष्ट प्रश्न विचारले, पण त्यावर त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कुठलंही उत्तर दिलेलं नाही. 5-5 प्रश्न घ्यायचा. त्या सगळ्यावर मी आता काही बोलणार नाही, पण 5-5 प्रश्न घ्यायचे आणि जो आवडला त्याच प्रश्नावर उत्तर द्यायचं आणि पुन्हा तो रिपीट प्रश्न घ्यायचा नाही. असा प्रकार त्यांनी काल संबंध केलेला आहे. त्या सगळ्यावर मी सविस्तर बोलेल, पण आजचा व्हिडिओ मी इथे फुकट घालवलेला आहे. ह्या असल्या माणसांना उत्तर देणं देखील काही वेळा गरजेचं असतं. कदाचित तेच आपण करतोय. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.